जय मल्हार कार्यक्रमाच्या शनिवार म्हणजेच 8 ऑगस्टच्या भागामध्ये नारद मुनी दरबारातील आख्यानात महादेवाच्या जटेतून निर्माण झालेल्या घृतमारी या दैवी शक्ती आणि मणी यांच्यातील सुरुवात झालेल्या युद्धाचं कथन करतात। घृतमारी युद्धाच्या काही क्षणाआधी मणीला देवांना शरण येण्यास सांगते, पण तसं न केल्यास लवकरच त्याच्या भावाचा देखील वध केला जाईल असं सुद्धा ती सांगते। पण अहंकारी मणी घृतमारीची ही विनंती धुडकावत आपल्या सैन्याला आक्रमणाचे आदेश देतो। घृतमारी आपल्या अद्भुत शक्तींनी सैन्याला चारी मुंड्या चित करून मणीसोबत 2 हात करण्यास सज्ज होते। तिकडे दरबारात खंडेराय घृतमारी आणि मणी यांच्यात युद्ध सुरू असताना आपण कैलासात ध्यानमग्न अवस्थेत युद्ध पाहत असल्याचे सांगतात। त्याशिवाय या युद्धात काय होणार याची देखील कल्पना असल्याचं खंडेराय सांगतात। मणी इतका बलाढ्य राक्षस आहे की त्याच्या समोर घृतमारी देखील हतबल ठरण्याची शक्यता होती असं सुद्धा ते नमूद करतात। आता येत्या भागामध्ये हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की घृतमारी कशा रीतीने मणीसह मल्ल दैत्यांचा सामना करते। जय मल्हार कार्यक्रमाचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा राजश्री मराठी।